तब्बल 1 महिन्यापूर्वी आम्ही सुरू केली होती आमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी 5000 किलोमीटरची रोड ट्रिप टाटा सफारी घेऊन आणि पहिल्याच दिवशी आम्ही अडकलो वादळामध्ये। हाय हॅलो नमस्कार, मी प्रेरणा। प्रगत आणि आम्ही सगळे कझिन्स मिळून ही ट्रिप एका आठवड्यापूर्वीच प्लॅन केली होती। लकीली माझ्या भावंडांची सुट्टी पण अप्रूव्ह झाली आणि आमची ट्रिप होती हिमाचल प्रदेश स्पिती व्हॅलीकडे। मुंबईतून प्रवास करत करत गुजरातमध्ये पोहोचलो आणि गुजरातमध्ये आलोय तर लोकल डिश म्हणजे जिलेबी फाफडा तर खाल्लाच पाहिजे। मस्त इव्हनिंग स्नॅक्स करून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। हळूहळू रात्र झाली। माझे भाऊ IT मध्ये असल्यामुळे मध्ये मध्ये त्यांचं वर्किंग चालू होतं। प्रगत इकडे IPL बघत होता, माझी बहीण YouTube वर गाणं ऐकत होती आणि आमचा सुंदर असा प्रवास सुरू होता। मग सकाळी सूर्याचं दर्शन घेत पोहोचलो राजस्थानमध्ये। मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे वरचा प्रवास म्हणजे अतिशय सुखद अनुभव, कारण आतापर्यंत आमचा प्रवास हा मुंबई गोवा हायवेनेच होत होता। आमची टाटा सफारी क्रूज मोडवर आम्ही टाकली आणि 100-110 च्या स्पीडने कंटिन्यू चालवत होतो। मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे वर खूप कमी फूड आउटलेट्स आहे आणि त्यातलं एक आम्हाला सकाळी छान फ्रेश होण्यासाठी आणि ब्रेकफास्टसाठी एक आउटलेट मिळालं। वॉशरूम्स क्लीन होते, फूड आउटलेट ओके होतं। आम्ही आमचा चहा ब्रेड बटर खाल्लं आणि पुढच्या प्रवासाला निघालो। यावेळी दोन्ही भाऊ आणि प्रगत कार चालवून थोडे थकले होते, म्हणून थोडा वेळ मी टाटा सफारी चालवण्याचा अनुभव घेतला। मग आम्ही थांबलो दुपारच्या जेवणासाठी तिथे असलेल्या एक ओल्ड राव म्हणून हॉटेलमध्ये। खरंच खूप इकडे छान जेवण मिळतं। वेगवेगळ्या पद्धतीचे कुझिन्स तुम्हाला इकडे अवेलेबल आहेत। जवळजवळ 18 तास प्रवास करून थोडा कंटाळा देखील आला होता, पण जेवलो आणि पुढे प्रवास करायचा होता अजून 10 तासांचा। संध्याकाळ झाली होती। अंबाला जवळ पोहोचताच आम्हाला प्रचंड असं वादळ लागलं। बाहेर जोरदार हवा होती, समोरचं काहीच दिसत नव्हतं। वादळी वारा सुटलेला होता आणि पावसाला देखील सुरुवात झाली होती। ट्रिपचा पहिला दिवस हा आमचा खूप ऍडव्हेंचर राहिला आणि फायनली दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजता आम्ही जाऊन पोहोचलो हिमाचल मधल्या सोलन या पहिल्या विलेज मध्ये आणि हा होता आमचा सुंदर असा स्टे। बाकी भेटूया आपल्या नेक्स्ट पूर्ण स्पिती व्हॅली सिरीज मध्ये। फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा।